मला ना ॲक्च्युअलमध्ये वाटतं की मी जंगलात आलो आहे, कारण इथं आहे कंटिन्यू प्राण्यांचे आवाज येत आहेत. कुठून मांजर रडायचा आवाज येतो आहे, तिकडं मोर आवाज करत आहे. प्रॉपर जंगलवाली फिलिंग येते. चिल उडत आहेत वरती, पोपट कबूतर चिमण्यांचे आवाज. एक नंबर एक्सपिरियन्स आहे. बिलासपूरला आलात ना बाई, इथं नक्की यायचं व्हिजिट करायला. एकदम काहीतरी एकदम क्यूटचं दिसतंय. काय बघू बरं का, बकरीचं पिल्लू सारखंच आहे. वा, चारा खात आहे. तिच्या तिकडे बसली वाटतं, झोपली. हे आपल्याचकडे बघतंय. सगळे लोक येत असतील, व्हिडिओ काढत असतील, बिचाऱ्यांचा फोटो काढत असतील. प्रायव्हसी नावाचा प्रकारच नाही यार. काय लक्कड बघा, काय काहीतरी आहे भाऊ. भाऊ काही घरातनं बाहेर निघालं नाही वाटतं, झोपलाय अजून. ठीक आहे, झोप. हे काय आहेत, हे आपल्या गावाकडच्या गाईसारखे दिसत आहेत. काहीतरी वेगळा प्रकार आहे. यांची पण माहिती वाचावी लागेल थोडीफार. सगळ्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली अशी, इथं खायची व्यवस्था केली. हे बघा तिकडं लोक आहेत ज्यांना चारा वगैरे टाकतायत. म्हणजे असं काही नाही की बाबा त्यांना एकदम जबरदस्ती पकडून बिकडून आणलं, त्यांच्या अन्याय करतायत. एकदम प्रॉपर त्यांच्या लक्ष वगैरे ठेवलं जातं इथं. खाण्यासाठी बघा अशा पोत्या वगैरे आणल्यात भरून, त्यांना देत असेल खायला. इकडं काय, त्यांच्या खूप जास्त व्हरायटीज वाटते इथं. सगळ्या प्रजाती पकडून आलेल्या दिसतं यांच्या इथं, भरपूर आहेत. बाप, 40-50 असतील. बघू शकता सगळे माझ्याकडे बघतायत. काय कार्ट फिरतं त्यानं कॅमेरा घेऊन. इकडे बघा सगळ्यांनी, फोटो काढतो सगळ्यांचा. चला इकडे बघा, स्माईल करा, स्माईल. कॅमेरा ॲक्शन. ये बघा अग्गव कुठं चढले ते. यांचं काय आता, हे पडून गेले. हो थांबा रे, हो थांबा ना रे, थांब ना जरा, कुठं जाणार रे भाई. मला अभ्यास करावा लागेल. मला एकाचं बी नाव माहिती नाही, कोण येते काय आहेत. नुसतं फिरतोय बघतोय, मला सगळे सारखे दिसत आहे. नीलगाय आपण जे पाहिले आता इथं उभे होतं बघा, ते नीलगाय आहेत त्या. अरे सावलीमध्ये कशी उभे आहेत. ऊन पडायला लागलंय कडक आता. भिंतीजवळ थोडी सावली असते तिथं उभे राहतात. यांच्यासाठी व्यवस्था करावी लागेल आता. बारहनसिंगा डिअर असा काहीतरी. ठीक आहे, खूप वेळ झाला वागता, अजून काय पाहायला भेटला नाही. बघतो त्याला शोधतोय, दिसला का सांगतो तुम्हाला. हा माऊस डिअर आहे वाटतं. बघा तुम्ही, एकदम छोटासा आहे, उंदरासारखा आहे खरंच. किवडी एकदम इवली आहेत. अहो इथं बसले ते, एकदम छोटे आहेत. इकडे छोटे डिअर तुम्ही कधीच पाहिले नसतील. पाहून घ्या आता, पाहायला भेटत आहेत माझ्यामुळे. ही त्याची माहिती वाचून घ्या. किवडूच आहे बाई, एवढा छोटा हरिण आहे. माऊस डिअर बोलता याला, एकदम एवढंच आहे. अजून एक भिंतीच्या कोपऱ्यात बसले, तिकडं दिसणार नाही. इथं आपल्याला बोर्ड दाखवले, इथं सांगता येते. इथं आपल्या शतुरमुर्ग, मगरमच्छ, जंगली सुअर वगैरे पाहायला भेटतील. बघू आता. इकडे दिसतंय काय, हे शतुरमुर्ग दिसतंय मला. शतरगमुर्ग काय वाचून जाऊ दे. काय यांचं बोर्ड पुसलं गेलं वाटतं. हा बघा, एखादं ना यांना पाहिलं तुम्ही, आमच्या गावात एकदा आले होते. हा भाऊ बघा, हे खतरनाक पोज दिल्या दादाने. लय मोठं राहतं अरे, आपल्या एवढे असतील 4-4, 5-5 फूटचे. हा तो बघा तिकडं पाणी पितो एक. हा संपलं वाटतं भाऊचं पाणी वाटतं. हा गेला तिथं दडशा मारायला. तिकडं तर भाऊ काय त्यांचा ओटा वगैरे धुतोय वाटतं. कधीपासून फिरतोय. वाघ तर काय पाहायला भेटलं नाही अजून, भेटत नाही. सिंह पण भेटला नाही. म्हणजे असा कुठला एकदम खतरनाक प्राणी अजून पाहायला भेटला नाही. बघू आता, सांगतोय पुढे भाऊ भेटेल म्हणे एक म्हणे. हे बघा एकदम प्रॉपर जंगल आहे, डायरेक्ट खतरनाक झाडं बिडं एकदम कीर आवाज येतो. आणि हा परत आला शतुरमुर्ग. बरोबर प्रकार येतो शतरगमुर्ग. याची माहिती भेटेल आपल्याला थोडीफार. हे त्याच्यापेक्षा मोठी दिसत आहे. हे डायरेक्ट आपल्या एवढे आहेत. ही थोडीशी इन्फॉर्मेशन पटापट वाचून घ्या. हा बघा किती मोठा आहे, डायरेक्ट खतरनाक.
मान पाहिली का तिची? आपल्या हाता एवढी असेल, हाताच्या पण डबलची असेल. तिकडं बाबा बंदर मामा बसलाय, वाट बघतोय. भाऊ तुझ्याकडे येणार मी, तुला बघत राहतो, तू येत राहतो आमच्याकडे. ये नाही आपल्याकडे. हे बाबा वांद्र कसे बसलेत वरती, माकडा असे राहतात खाली. इकडं जायचं नाही सांगितलंय, काय तू इकडं वाघ बी कसं जाऊ दे. नाही सांगितलं नाही जायचं, आगाऊपणा करायचं नाही. फायनली कुत्राही पाहायला भेटला आपल्याला, मोकळा सोडून दिला भाऊला. तिकडं लई मोठं कंपाऊंड दिसतंय, काय बघू बरं का. एकदम हिरवगार पाणी बाई. हां ती मगर असायला पाहिजे तसं वाटतंय मला. भाई क्या है यहाँ पर? अय मगर आहे, मगर आहे, मगर आहे, मगर आहे. दिसला 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 दिसला, झोपलाय बघा. हो का भाई, मगरमच्छ आहे ना? क्या आहे भाई? हा एक काहीतरी वेगळं आहे, पांढऱ्या कलरचा दिसतोय. असं म्हणताय की हा मगर आहे आणि ते वेगळं काहीतरी, त्याचं काहीतरी नाव सांगताय ते. हा बघा झोपलाय, बेकार आहे भाऊ. कसा आहे बघा, खतरनाक. तो कुठे गेला बावड्या? हा बघा तो बघा झोपलाय. इकडं मोठं पटांगण आहे, म्हणजे कोणताही मोठा प्राणी असेल. हे काहीतरी दिसतोय, गेंडा दिसतोय, गेंडा. हां गेंडे दिसत आहे. हे बघा लय मोठे मोठे आहेत. गेंडेत का म्हशी आहेत काय समजत नाही, लय लांब आहेत. ठीक आहे, आपल्याकडे लय 10x झूम आहे ना भाई, लोकल आहेत का? हा बघा म्हशीसारखा दिसतोय त्याला, काहीतरी वेगळं नाव. हा लय मोठा आहे. हा बघा केवढा आहे बघा, लय मोठं जंगल आहे भाई. भरपूर काही पाहायला. प्राणीच ज्यांना कंटिन्यू पाणी लागतं त्यांच्यासाठी तर कंटिन्यू पाणी चालतं असं. हे बघा इथं हे भरतं राहतं असं. अरे एकदम शांती मस्त जंगल आहे बघा. कंटिन्यू परत पाण्याचा आवाज येतोय, म्हणजे कुठले पाण्यात राहणार प्राणी 100%. काय काहीतरी दिसतंय, काय घोडा पाणी मी 5 मिनिट तक. हा बघा ते झोपलेत तिकडं बघा. काहीतरी बोलता यायला आठवत नाही. हे बघा तरी दरी याही घोडा बोलता याला. हा 5 मिनिटापर्यंत पाण्यात श्वास रोखू शकतो. दिसतोय मला, पाण्यात दिसतोय मला तो. हा बघा जसं दिसत नाही, लांब आहेत थोडेसे. हे बघा लय मोठं राहतात ते. इथंच त्यांचा चारा वगैरे उगवला जातो वाटतं, शेती बीतच करतात ते. हे बघा ह्या प्रकारे गेट दिसतंय, कसलं काय माहिती भाऊ. एंट्री करू इकडनं. मस्त बाई, जर बिलासपूरला आलात तर नक्की एकदा इथं व्हिजिट करा, खरंच बघण्यासारखं आहे. ओके काय प्रॉब्लेम नाही, मस्त आहे. बऱ्यापैकी प्राणी पाहायला भेटून जातात. पुढे दाखवतो अजून काय काय जे दिसेल तुम्हाला दाखवतो. फायनली वाघ अजून पण पाहायला भेटला नाही आपल्याला. बाई फायनली खूप जास्त फिरून झाल्यानंतर वाघ मला पाहायला भेटणार आहे. बघू. हे बघा इकडं, हे बघा इथं वाघ आहे वाटतं. कुठला आहे? व्हाईट टायगर आहे वाटतं. चला व्हाईट का असे ना, पाहायला तर भेटला. हा बघा, हा बघा इथं झोपलाय मस्तपैकी पट्ट्या. उठ रे.